नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या एमपीएससी समर्पण आन्सर रायटिंग प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंटरनॅशनल रिलेशन्स या टॉपिक मधला एक प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न यूपीएससी मेन्स 2023 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रश्न इंडियन डायस्पोरा बद्दलचा आहे, ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येताना आपल्याला दिसतात. ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट इयर त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर भारतीय डायस्पोराने, ज्याला आपण परदेशस्थ भारतीय म्हणतो, त्यांनी पश्चिमेत नवीन उंची गाठलेली आहे, फुल स्टॉप. आणि भारतासाठी त्यांच्या आर्थिक आणि राजकीय फायद्यांचं वर्णन करा. 10 मार्कांसाठी हा प्रश्न लिहायचा होता. तर याचं आपण स्ट्रक्चर बघूया. या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर फोकस काय आहे, तर क्लिअर कट फोकस आहे की डायस्पोराचा भारतासाठी आर्थिक आणि राजकीय फायदे काय होतात, आणि लोकसमध्ये भारतीय डायस्पोराचं पश्चिमेतली कामगिरी कशी, कारण त्यांनी सांगितलं की पश्चिमेमध्ये एक उंची गाठलेली आहे म्हणून, राईट. तर जास्त फोकस आपल्याला या 2 घटकांवरती करावा लागेल आणि थोडा उल्लेख आपल्याला उदाहरणांसह की पश्चिमेमध्ये कशा भारताच्या डायस्पोरानी चांगली कामगिरी केलेली आहे त्याबद्दलही बोलावं लागेल. सुरुवात करत असताना इंट्रोडक्शनमध्ये कुठल्याही एखाद्या आंतरराष्ट्रीय अहवालाचा तुम्ही संदर्भ देऊ शकता आणि त्याने एकंदरीत भारताचा डायस्पोरा जगभरामध्ये किती आहे याचा उल्लेख त्याच्यामध्ये असला पाहिजे. तर आपल्याकडे एक खूप छान करंट मधला रिपोर्ट आहे, जागतिक स्थलांतर अहवाल, राईट, इंटरनॅशनल मायग्रेशन रिपोर्ट 2022चा. त्या अहवालानुसार भारताचा जगातील सर्वात मोठा डायस्पोरा आहे, म्हणजे जवळजवळ 18 दशलक्ष डायस्पोराची संख्या भारताची आपल्याला पाहायला मिळते. आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी, आता हा पार्ट कन्क्लुजन मध्ये येईल, इथं नाही लिहिलं तरी चालेल. आता पश्चिमेकडील विचारलेला आहे, मग काय सांगितलं पाहिजे की पश्चिमेकडील भारतीय डायस्पोरा अनेक देशांच्या मध्ये, विशेषतः USA मध्ये, UK मध्ये आणि कॅनडामध्ये प्रभावशाली समुदाय बनत आहे. आणि या देशांमधली त्याची संख्या जवळजवळ 6 दशलक्षच्या आसपास गेलेली आपल्याला दिसते. ठीक आहे, म्हणजे हे 2 पॉईंट इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही टाकले पाहिजेत. एक तर आपण सांगितलं पाहिजे की इंडियन डायस्पोरा नेमका आहे किती, राईट, आणि पश्चिमेतला म्हणजे तुम्हाला कळालं पाहिजे की पश्चिम म्हणजे नेमकं काय. तर मग युरोपियन देश असतील, अमेरिका असेल, कॅनडा असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने भारतीय डायस्पोरा आपल्याला दिसतो. त्याचा आकडा पण माहिती असेल तर लिहिला तर केव्हाही चांगलं आहे. ओके. त्यानंतर भारतीय डायस्पोराने पश्चिमेतील नवीन उंची गाठल्याची काही उदाहरणं तुम्ही सांगितली पाहिजेत, खूप थोडक्यामध्ये. जसं की सरकारमधली काही प्रमुख पदं भारतीयांनी घेतलेली दिसतात आपल्याला. उदाहरण सांगायचं झालं, कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली. ऋषी सुनक आहेत, त्यांची इंग्लंडच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे. त्यानंतर टेक इंडस्ट्री मधलं पण नेतृत्व भारतीय करताना आपल्याला दिसतात, जसं सुंदर पिचाई असतील जे गुगलचं नेतृत्व करतायत, किंवा सत्य नदेला असतील, हे मायक्रोसॉफ्टचं नेतृत्व करतात. इंदिरा नुई असतील, पेप्सीचे जे CEO होत्या, अशा अनेक भारतीय मोठमोठ्या ज्या ग्लोबल कंपनीज आहेत त्याचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतात. आणि मग हे सिद्ध होतं की हा भारतीय पश्चिमेमध्ये एक नवीन उंची ते गाठतायत. त्यानंतर भारताला होणारे फायदे काय, फोकस पाहिला की आर्थिक फायदे याच्यामधनं काय होणार आहेत. पहिला फायदा आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे रेमिटन्सेस मिळतात भारताला त्याच्यामधनं. आणि फक्त रेमिटन्सेस मिळतात म्हणून चालणार नाही, तर आपल्याला त्याचं काहीतरी उदाहरण द्यावं लागेल. आणि परत त्याची आकडेवारी आपल्याकडे असते की 2023 मध्ये जर आपण बघितलं, भारताला $125 अब्ज एवढा रेमिटन्स मिळालेला आहे. आणि हा जागतिक स्तरावरती आपण बघितलं तर मॅक्सिमम आहे. भारताचा नंबर 1 त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला. त्यानंतर भारतातील आर्थिक गुंतवणूक हा एक आर्थिक फायदा त्याच्यातनं आपल्याला होणार आहे. तर भारतीय डायस्पोराचे सदस्य जे असतात ते अनेकदा काय करतात, FDIच्या माध्यमातून किंवा पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतात. तर भारतीय अर्थव्यवस्थेला त्याच्यातनं फायदा होतो. त्यानंतर पर्यटनाला प्रोत्साहन मिळतं. तर डायस्पोरा भारताला एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध करण्यात भूमिका बजावतो, ज्यामुळे पर्यटनामध्ये आर्थिक गुंतवणूक वाढते किंवा आर्थिक क्रिया वाढतात आणि महसूल सुद्धा जास्त आपल्याला वाढलेला दिसतो. त्यानंतर शेवटी आहे नॉलेज ट्रान्सफर, किंवा त्याला आपण ब्रेन गेन असं म्हणू शकतो. नॉलेज ट्रान्सफर म्हणजे एवढ्या दिवस चर्चा असायची की ब्रेन ड्रेन बद्दलची, की लोक बाहेर जात आहेत, पण आता जेव्हा परदेशातून परतणारे जे भारतीय असतात ते येत असताना नवीन स्किल्स घेऊन येतात, नवीन नॉलेज घेऊन येतात, नवीन अनुभव घेऊन येतात, तंत्रज्ञान घेऊन येतात. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला त्याच्यामधनं फायदा होताना आपल्याला दिसतो. त्याला ब्रेन गेन किंवा नॉलेज ट्रान्सफर असं आपण म्हणू शकतो. तर हे झाले 4 आर्थिक फायदे. त्यानंतर पुढे बघूया की राजकीय फायदे याच्यामधनं आपल्याला काय होत आहे. पहिला मुद्दा आहे
की भारताच्या फायद्यासाठी लॉबिंग करताना हा डायस्पोरा आपल्याला दिसतो आणि त्याची उदाहरणं लिहिणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात एकदम ग्लोबल एक्झाम्पल काय आहे की 2005 मध्ये जे भारत अमेरिका अणुकरार झाला तो त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की डायस्पोरामुळे आपल्याला हा करार झालेला दिसतो किंवा खूप महत्वाची भूमिका डायस्पोराने त्याच्यामध्ये मांडलेली आहे. त्यानंतर सांस्कृतिक मुस्तदीपणा आहे, सॉफ्ट पॉवर जी इंडियाची ती प्रमोट करण्यामध्ये डायस्पोरा आपल्याला मदत करतो. मग कल्चर असेल, बॉलिवूड असेल, क्विझिन असेल, राईट. त्यानंतर सरकारमधील उच्च पदावरती असलेले भारतीयांमुळे मजबूत द्विपक्षीय संबंध स्थापन होतात, म्हणजे बायलॅटरल रिलेशन्स चांगले होतात. तुम्ही बघा युरोपियन युनियनच्या पार्लिमेंटमध्ये अनेक भारतीय वंशाची लोक आपल्याला पाहायला मिळतात, तर ती भारताची बाजू लावून धरतात यूच्या पार्लिमेंटमध्ये. त्यानंतर जागतिक व्यासपीठांवरती भारताला समर्थन त्याच्यातनं मिळतं. उदाहरण सांगायचं झालं युनायटेड नेशन्समध्ये आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो, कारण उच्च पदांवरती भारतीय वंशाची लोक गेलेली असतात. तर साधारण हे आर्थिक आणि राजकीय फायदे भारताला या डायस्पोरामुळे होतात. आता कन्क्ल्युजन करत असताना काय महत्वाचं आहे याच्यामध्ये की जे वरती लिहिलं आपण तेच तुम्ही खाली ऍक्च्युली छोट्या ह्याच्यामध्ये लिहायचंय, प्लस काही समस्या पण त्यांच्या आहेत त्याच्यावरती थोडं उजेड आपण टाकणं खूप जास्त गरजेचं आहे. आता याच्यामध्ये काय सांगू शकतो की पश्चिमेतील भारतीय डायस्पोराने भारतासाठी आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या तो फायदेशीर ठरलेला आहे एवढ्या वर्षांच्या मध्ये. या बाह्य मालमत्तेचा लाभ घेणं हा भारतीय परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे, म्हणजे फोकस असलं पाहिजे आपल्या फॉरेन पॉलिसीचं. त्याचबरोबरीनं सरकारनं सुद्धा त्यांचं योगदान ओळखलं पाहिजे आणि भारतीय प्रवासी दिवस मुद्दाम त्याचं मेन्शन करायचं आहे, कारण यांच्यासाठी आपण तो साजरा करतो. तर भारतीय प्रवासी दिवस अशा कार्यक्रमांद्वारे डायस्पोराशी संबंध अजून जास्त मजबूत केले पाहिजेत, दृढ केले पाहिजेत. आणि त्याचबरोबरीनं त्या परदेशामध्ये ज्या काही त्यांच्या समस्या असतात त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी किंवा त्या सोडवण्यासाठी एक तक्रार निवारण यंत्रणा सुद्धा आपण स्थापन केली पाहिजे, जेणेकरून अजून चांगल्या प्रकारे हे डायस्पोरा आपल्याशी जोडला जाऊ शकतो. ठीक आहे, तर आज इथेच थांबणार आहोत. थँक्यू, हॅव अ नाईस डे.